पहाट झाले नाही का डमरूची खोडबोड खोडबोड चालू असते. म्हणजे तो पहाटेच उठतो आणि मग एकटाच खेळायला लागतो. आज तर बघा कॉटच्या खाली गेलेला आणि कधी माझ्या बहिणीच्या अंगावर उड्या मारतोय, कधी माझ्या अंगावर. त्यानंतर आम्ही सगळे उठलो. आज मस्त आवरलं वगैरे, आंघोळ झालेली आज लवकरच. जरा बसलेली बाहेर. त्यानंतर डमरूला जरा जेवायला द्यायचं होतं. त्याच्यासाठी माझ्या मम्मीने जेवण बनवलेलं, मग त्याला चारलेलं. इकडे उमेश पण गेलेला कामाला, त्याचं पार्सल आलेलं औषधांचं. तर ते पण त्याने रिसीव केलं. इकडं डमरू त्याच्या मामासोबत जरा टाईमपास करत होता. त्याचे केस ओढत होता, टक्कर टक्कर खेळत होता. संध्याकाळी मग मी डमरूला जरा घेऊन चक्कर मारत होते, जरा त्याच्यासोबत टाईमपास करत होते, बघत होता कसा. त्यानंतर माझ्या बहिणीचे आणि माझे भांडणं झाले. ते भांडणं कसे झाले, तिनेच चालू केले भांडणं. तिने आधी मला चिमटा घेतला, तर मग मला राग आला. मग म्हटलं नाही, मी पण आता त्याचा बदला घेणारच. मग आम्ही अशी लहानपणी भांडणं करायचो. तर त्याची आठवण झाली आम्हाला. शेवटी मी तिला चिमटा घेतलाच. मग जरा मनाला शांतता वाटली. त्यानंतर इकडं उमेशचं काम चाललेलं, माहीत नाही ह्याला काय बोलतात, तर हे फिटिंग करत होतं त्याचं. तर मला कॉल करून बोलतं की पूर्ण हे करताना, काम करताना माझ्या अंगावर सगळी माती सांडली आहे. तर घरी लवकर जातो, बट त्याला औषध द्यायचं होतं, म्हणजे गावाला औषध पाठवायचं होतं रात्रीच्या गाडीने. तर मग ते 12 वाजताची गाडी असते, तर त्याच्यासाठी तो थांबलेला. तर असंच होता आमचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, बाय बाय.